नमस्कार. नमस्कार. बघा मित्रांनो, आपण पांढरेवाडी या ठिकाणी आलो, तालुका परंडा. तर तिथले एक शेतकरी आहेत, आपले इंडिया ॲग्रो प्रोडक्ट त्यांना दिले होते वापरण्यासाठी. तर त्यांच्याच तोंडून ऐकू त्यांना काय रिझल्ट आला आणि त्यांनी काय काय वापरलं ते. तुमचं नाव सांगू शकताय? दत्ता दादा पाटोळे. बघा, दत्ता दादा पाटोळे म्हणून शेतकरी आहेत ते. त्यांनी आपले इंडिया ॲग्रो प्रोडक्ट घेतले होते. हे प्रोडक्ट तुम्हाला कोणी दिले होते? कैलास नेटके. बघा, हे कैलास नेटके महाराज जामखेडचे. त्यांना हे प्रोडक्ट सजेस्ट केलं होतं. ते आपले डिस्ट्रीब्युटर आहेत. तर त्यांना काय काय वापरलं ते आपण बघूया. त्यांना हे भुवसरा दिलं होतं मित्रांनो. हे भुवसराचे किती बॅगा वापरल्या तुम्ही? 3 बॅग. भुवसराचे 3 बॅगा वापरल्यात आणि ग्रोमॅजिक 1 बॅग. ग्रोमॅजिकची त्यांना मित्रांनो एक पुढे दिली होती. त्याचाच काय रिझल्ट आलाय तर आपण ते बघूया. आपण 2 मिनिटं येऊ शकता आतमध्ये. या 2 मिनिटं. बघा मित्रांनो, त्यानंतर काय रिझल्ट आलाय. आता बघा, एक काम करा, ऐका. खालून कांडी मोजा तुम्ही. खालून एकदम खालून कांडी मोजा. 1 2 3 4 5 6 7 8 9. बघा मित्रांनो, माझी जवळजवळ 9 कांड्यावरती ऊस आलेला आहे. 10-11 कांड्यावर. 9-10 काही 10-11 कांड्यावर ऊस आहे. आता बघा इकडे बघा, जवळजवळ 10-11 कांड्यावरती ऊस आलेला आहे. पेऱ्यातलं अंतर तुम्हाला कसं वाटतंय? मध्ये चांगला आहे. लांब. वाहन कोणचा हे? 265. 265 वाहन आहे मित्रांनो. एवढा जबरदस्त रिझल्ट आलाय. तर तुम्हाला अजून काय काय अनुभव वाटतो, म्हणजे काय काय वाटतं? पेऱ्यात चांगला पडलाय, कांडी लांब पडली. पेऱ्यातलं अंतर चांगलं पडलं आणि कांडी पण लांब पडली. बरोबर, कांडी लांब पडली, पानाटी रुंद पडली. पन्नाटी रुंद पडली. बरोबर आहे. मग तुम्हाला काय वाटतं बाबा, एकरामध्ये तुमचं किती? 1 एकर आहे नाही? हा 1 एकर. आता हे फुट म्हणजे खोडवा आहे का सुरूच आहे? सुरूच आहे. बघा मित्रांनो, सुरूचा ऊस आहे. तर तुमचा अजून अनुभव काय वाटतो तुम्हाला? म्हणजे नाही, काय नाही, चांगला आलाय. बरोबर. हा, आता पहिला तुम्ही ह्याच्या आधी ऊस करत होतात. करत होतो. आता हेच रिझल्ट आपण बघूया. तुम्ही बाकीचा तुमचा इथे किती एकर ऊस आहे? 6 एकर. 6 एकर ऊस आहे. त्यांना मित्रांनो आपण 1 एकराला दिलं होतं त्यांना आपलं इंडिया ॲग्रो प्रोडक्ट वापरण्यासाठी. तर हेच आपण रिझल्ट दिलेला रिझल्ट बघितलाय. आता ज्याला त्यांनी नाही वापरलं त्याचा रिझल्ट आपण बघूया लगेच. सगळंच लावलेलं नाही. सगळं लावलं. आता किती महिने झालं ऊसाला लावलेलं? 5.5 महिने. 5.5 महिने ऊस आहे मित्रांनो. आता जवळ 9-10-11 कांड्यावर ऊस आहे. फुटवे किती मोजा तुम्ही? फुटवे पण मोजू शकताय. फुटवा किती झाले ते कुठे? मोजा. 1 मिनिट मोजा. पूर्ण ही पूर्ण मोजा. 3 4 5 6 7 8 9 10. 10 पलीकडले पण आहेत ना ती. दुसऱ्या डोळ्याचे 11 12 आहे. जवळजवळ 12 फुटवेत मित्रांनो. ह्याच्या आधी तुम्ही लावताय दरवर्षी ऊस, त्याला फुटवे किती राहतात? कमीत कमी काय नाही, 9-10 9-10. बरोबर. बरोबर. हा, यंदा बघा मित्रांनो, त्यांचं एवढं वजन वाढणार आहे ऊसाचं आणि 1 नंबर रिझल्ट आलेला आहे. तर चला आपण ज्याला रिझल्ट त्यांनी आपलं प्रोडक्ट ज्याला नाही वापरलं तेव्हा आपण ते ऊस बघूया. चला आपण ज्याला नाही वापरलं त्याचा बघूया. तुमचा सगळा 6 एकर आहे का? काय? बघा मित्रांनो, ज्या ऊसाला त्यांनी आपलं इंडिया ॲग्रो प्रोडक्ट वापरलं नाही त्याचा रिझल्ट बघूया. कांडी मोजू शकता, पण कांडीतलं अंतरण हे बघू शकता तुम्ही. कांडे मोजा किती ती. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 कांड्यावरती ऊस आहे मित्रांनो. पण पेऱ्यातलं कांडीतलं अंतर बघा तुम्ही किती पडलंय. आता किती महिन्यात ऊस आहे? 11. हे पेऱ्यातला 6.5 महिन्यात ऊस आहे मित्रांनो. म्हणजे कांडी बघा तुम्ही, एवढीची कांडी पडली, एवढीचीच कांडी. त्याची कांडी कमीत कमी कितवर कांडी मित्रांनो. म्हणजे ह्याला आपलं इंडिया ॲग्रो प्रोडक्ट त्यांनी वापरलं नाही. आता ज्याला वापरलं त्याचा रिझल्ट आपण पहिल्यांदा बघितला. तर तुम्ही शेतकऱ्याला बाकीचे काय सांगू शकता? म्हणजे काय नाही, चांगलं आहे. शेतकऱ्याला सांगू शकता तुम्ही? हा, तर चालतंय. बघा महाराज, तुम्ही काय बोलू शकता का? मी काय, त्यांना रिझल्ट आलाय, त्यांचं म्हणणं असं. आता त्यांनी ते रिझल्ट बघून बाकीच्या शेतकऱ्यांनी वापरायला काय अडचण नाही असं मला वाटतं. हा, रात्री औषध ती दुसऱ्या जोडीदाराला सोडायला चालतंय.